परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा अहवाल न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। राज्य मानवाधिकार आयोगासमोर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा अहवाल सादर झाला। मानवाधिकार आयोगाकडून प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली आहे आणि पोलिसांना नोटीस बजावली आहे असं कळतंय। पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला मृत्यू आता स्पष्ट झाला आहे। मला असं वाटतं की यामध्ये सरकार आता उघडं पडलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकरणामध्ये सरकारने थोडा संवेदनशील असावं। जो कोणी असेल, पोलीस असू दे की आम आदमी असू दे की उद्योगपती असू दे की कोणी असू दे, कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असू दे, कायदा समान आहे ही भूमिका ठेवायला पाहिजे। आणि एवढी दंगल नव्हती की ते कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या ठिकाणी इतका त्या तरुणाचा जीव घ्यावा अशी परिस्थिती नव्हती, परंतु एका दलित तरुणांचा खून घेताना ते लपवणं हे मला वाटतं की पाप आहे। मी तर सातत्यानेच बोलत आले की महाराष्ट्राचा डेटा सांगतो, मी तर आता होम कमिटीवर आहे, केंद्र सरकारचा डेटाच सांगतो की देयर इज अ क्रायसिस। हे मी म्हणत नाहीये, केंद्र सरकारचा डेटा सांगतोय। त्यामुळे आणि क्राईम तो टीव्हीवर दिसतो ना रोज, हे काय मी सांगायचीच गरज नाही। रोज टीव्ही चॅनलला कुठल्या ना कुठला हत्या असेल, बलात्कार असेल, काहीतरी मारामाऱ्या असतील, या रोज वारंवार होत आहेत। खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे। पण मला महाराष्ट्राला हा प्रश्न विचारायचा आहे की गरिबांच्या जीवाची किंमत आहे की नाही। त्यांना कोठडीत बंद करून मारला त्या सोमनाथला। त्याची आई एकटी बिचारी भांडी घासते, तिला खायला प्यायला काहीही नाही, तिच्या आजूबाजूला समर्थनार्थ कोणी उभं राहिलं नाही। मला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा लागेल। आम्ही अपुरे पडतो, आम्ही कमी पडतो, ते मान्य करतो मी, पण अशा जर हत्या गोरगरिबांच्या, दलितांच्या, मागासवर्गीयांच्या जेलमध्ये कोंडून व्हायला लागल्या तर बाबासाहेबांचं संविधान काय कामाचं।